मित्रांनो, असं म्हणतात की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी श्रीकृष्णांची नगरी अनुभवलीच पाहिजे. आज मी निघालोय अशा एका ठिकाणी, तिथं गेल्यावर तुम्हाला पृथ्वीवरच स्वर्गाचा भास होईल. सोमनाथहून तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करून मी आलोय द्वारका नगरीत. कमी बजेटमध्ये, बेस्ट सोयीनुसार. द्वारका कशी फिरायची? सोमनाथ मंदिरापासून ते भारताच्या सर्वात लांब सुदर्शन सेतूपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण आजच्या या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सोबत या. द्वारकेला जाण्यासाठी बस हा एक उत्तम पर्याय आहे. आम्ही बन्सीघर स्लीपर बसने प्रवास केला, ज्याचं तिकीट फक्त 650 रुपये होतं. द्वारकाला जायचं असेल सोमनाथवरून बन्सीधर टूर्स अँड ट्रॅव्हल्स. एक नंबर बस, एक नंबर तुम्ही काय बोलू शकताय? ही का लवली तिला नको दाखव. नको दाखव तिला. आली आल्या पाणी बन्सीधर पाण्याची बॉटल दिली. बन्सीधर एक नंबर. एक मिनिट. हे पण तू काय बोलणार? हे मयूर, तू काय बोलणार? हे काय हे काय कसं वाटलं तुला? तुला कसं वाटलं? भारी वाटलं? पडू नको हा इथून. पकडणार नाही तुला खेच. तू काय नको दाखव तिला. नको. बघा बस तर एवढे खुश झाले बघा एकदम मजा आली. मजा आ गया. बघ, घरी घेऊन जाऊया आपण. बोला. आणू का काढून? घरी घेऊन जाऊया. सामान पण मस्त आहे. पहाटे 4 वाजता आम्ही द्वारका बस स्टेशनला पोहोचलो. तिथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॉटेल त्रिमूर्तीमध्ये आम्ही मुक्काम केला. मित्रांनो, काल रात्री आम्ही 10 वाजता सोमनाथवरून बस पकडलेली द्वारकेला येण्यासाठी. आणि आता आपण द्वारकाला आलेलो आहे सकाळी 4 वाजता. आणि नंतर इथं हॉटेल त्रिमूर्ती आहे म्हणून तिकडे स्टे केला. सगळे भजन करायला जात आहे, भजन वगैरे करत जात आहे. आता फ्रेश होऊन निघणार आपण द्वारकाधीशचं दर्शन करणार. हे बघा, हे बॉडी बिल्डर ही आपली रूम. बॉडी बिल्डर ते बघा मोबाईलवर बिझी. श्रद्धा, हॉटस्पॉट पाहिजे. हॉटेलच्या रूम अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत. 7 जणांच्या राहण्यासाठी आम्हाला 4000 रुपये खर्च आला. 4 तास विश्रांती घेऊन सकाळी 8 वाजता आम्ही द्वारकाधीश दर्शनासाठी निघालो. हॉटेलपासून मंदिर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपला ट्रिपचा हा दुसरा दिवस आणि सगळं फ्रेश होऊन चाललो आहे द्वारकाधीशला. आणि आता सकाळचे वाजले 8:35. तेव्हा अर्धे दोघं आणि अर्धे ते दोघं थोडे पुढे चालले. तर आता बघू आता द्वारकाधीशच्या दर्शनासाठी आपल्याला केव्हा टाईम लागतो. द्वारका नगरीच्या परिसरात प्रवेश करताच मनाला खूप आनंद झाला. जणू काही आपण स्वर्गातच आलो आहोत असा भास होत होता. मंदिराच्या आत मोबाईल आणि बॅग्स नेण्यास सक्त मनाई आहे. मंदिराबाहेर लॉकरमध्ये तुम्ही तुमचे सामान सुरक्षित ठेवू शकता. असे मानले जाते की हे मंदिर श्रीकृष्णांचे पंतू वज्रनाभ यांनी साधारण 2500 वर्षापूर्वी श्रीकृष्णांच्या राजवाड्याच्या जागी बांधले होते. मंदिर 5 मजली असून 72 स्तंभांवर उभे आहे. मंदिराच्या शिखरावरील ध्वज दिवसातून 5 वेळा बदलला जातो. हे मंदिर गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले आहे. सकाळी 6:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुले असते. द्वारकाधीशांचे दर्शन घेऊन आम्ही गोमती घाटाकडे निघालो. येथे गोमती मातेचे दर्शन घेताच मनात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आणि मन अगदी शुद्ध झाल्यासारखे वाटले. गोमती नदी येथे अरबी समुद्राला मिळते. या पवित्र संगमावर स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अशी श्रद्धा आहे की या घाटावर स्नान केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचे शालन होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. द्वारकाधीश मंदिराच्या दर्शनापूर्वी गोमती घाटावर स्नान करण्याची जुनी परंपरा आजही भाविक मनोभावे पाळतात. गोमती घाटाच्या बाजूलाच तुम्ही फक्त 50 रुपयात उंटसवारी करू शकता. त्यानंतर आम्ही द्वारकेच्या स्थानिक मार्केटमध्ये फेरफटका मारला. तुम्ही जर येथे आलात तर मार्केटला भेट द्यायला विसरू नका. इथे खरेदीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मार्केट फिरून आम्ही परत हॉटेल त्रिमूर्तीला आलो आणि तिथून 2000 रुपयात एक ऑटो बुक केली. या ऑटोमधून आम्ही पुढील 6 ते 7 मुख्य मंदिरांना भेट दिली. ऑटोचे भाडे थोडे जास्त वाटू शकते, पण मुख्य मंदिरे शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असल्याने हा एक सोयीस्कर पर्याय आहे. आमचा पुढील टप्पा होता बेट द्वारका, जिथे जाताना आम्हाला नवनिर्मित आणि भव्य अशा सुदर्शन सेतूवरून जाण्याची संधी मिळाली.
हा पूल पार करून आम्ही बेट द्वारका गाठले. हे गुजरातच्या किनारपट्टीवर वसलेले एक छोटेसे बेट आहे. पौराणिक कथेनुसार द्वारका हे श्रीकृष्णांचे कार्यक्षेत्र होते, पण बेट द्वारका ते त्यांचे प्रत्यक्ष निवासस्थान होते. याच ठिकाणी श्रीकृष्ण आणि त्यांचे बालमित्र सुदामा यांची भेट झाली होती. मुख्य मंदिराच्या आत मोबाईल, कॅमेरा आणि कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई आहे. या वस्तू तुम्हाला बाहेर लॉकरमध्ये ठेवाव्या लागतात. पूर्वी ओखा बंदरावरून बेटावर जाण्यासाठी फक्त स्थानिक बोटींचा पर्याय होता, ज्यासाठी 20 ते 30 मिनिट लागायची. पण आता ओखा आणि बेट द्वारकाला जोडणारा भारताचा सर्वात लांब केबल स्टेड पूल सुदर्शन सेतू सुरू झाला आहे. यामुळे तुम्ही स्वतःच्या कारने किंवा बसने थेट बेटावर जाऊ शकता. बेट द्वारका मंदिराची वेळ द्वारकाधीश मंदिराप्रमाणेच आहे. पुलाच्या कटाऱ्यावर अतिशय सुंदर पद्धतीने भगवद्गीतेतील श्लोक आणि श्रीकृष्णांचे चित्र कोरलेले आहेत. सुदर्शन सेतूवरून पुढे आल्यावर आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराच्या दर्शनाला गेलो. या मंदिराच्या परिसरात आम्हाला श्री राधाकृष्ण आणि गोपीजी अशी सुंदर नावे लिहिलेली पाहायला मिळाली. त्यानंतर आम्ही गोपी तलावाला भेट दिली. या ठिकाणाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेतला. तिथे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे राम नाव लिहिलेला तो दगड, जो पाण्यावर तरंगतो. रामायण काळातील आठवण करून देणारा हा चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे हा एक थक्क करणारा अनुभव होता. त्यानंतर आम्ही रुक्मिणी माता मंदिराच्या दर्शनासाठी गेलो. या मंदिराचे एक विशेष आकर्षण म्हणजे तेथे असलेले नटखट लड्डू गोपाल. भाविक तिथे लड्डू गोपालांना झोका देऊ शकतात. हा अनुभव मनाला खूप प्रसन्नता देतो. रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या राम मंदिराचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने मन तृप्त झाले. तिथून थोड्याच अंतरावर आम्हाला पुन्हा गोपी तलावाचा परिसर पाहायला मिळाला. रुक्मिणी माता मंदिराचा परिसर पाहून आम्ही वाटेत थंडगार उसाच्या रसाचा आनंद घेत आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे निघालो. हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून द्वारकेपासून साधारण 17 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे. द्वारका यात्रेमध्ये या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार दारुका नावाच्या राक्षसीने सुप्रिय नावाच्या शिवभक्ताला कारावासात टाकले होते. सुप्रियच्या निस्मित भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसाचा नाश केला. मंदिराच्या आवारात भगवान शंकराच्या बसलेल्या स्थितीतील 82 फूट उंच अतिशय भव्य आणि आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती दुरूनच भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या बाजूलाच शनिदेव महाराजांचेही मंदिर आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा भाविकांची प्रचंड गर्दी होती. कडक उन्हात साधारण 1.5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला. कसं वाटतंय गर्दीमध्ये? श्रद्धा छान वाटतंय. हाव दी जोश, उडी मारून येतात सगळे. उन्हाचा त्रास होत होता, पण महादेवांच्या दर्शनाने तो सर्व थकवा क्षणात निघून गेला. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आम्ही रुक्मिणी माता मंदिराकडे निघालो. हे मंदिर द्वारकेतील एक अतिशय महत्त्वाचे आणि प्राचीन तीर्थस्थान आहे. हे मुख्य द्वारकाधीश मंदिरापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने दुर्वासा ऋषींना भोजनासाठी आमंत्रण दिले होते. ऋषींच्या सन्मानार्थ रथाला घोडे न जोडता श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वतः तो रथ ओढत होते. वाटेत रुक्मिणी मातेला प्रचंड तहान लागली. तेव्हा श्रीकृष्णाने जमिनीवर पाय मारून गंगा उत्पन्न केली आणि रुक्मिणीने आपली तहान भागवली. मात्र तहानेच्या घाईत त्यांनी दुर्वासा ऋषींना पाणी विचारले नाही. यामुळे क्रोधित होऊन दुर्वासा ऋषींनी श्राप दिला की रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांना एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल. या परिसरातील जमीन कायम कोरडी राहील. या श्रापामुळे रुक्मिणी देवींचे मंदिर मुख्य शहराच्या बाहेर आहे आणि आजही द्वारकेत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते. रुक्मिणी माता मंदिराचे दर्शन झाल्यावर आम्ही भडकेश्वर महादेव मंदिराकडे निघालो. हे मंदिर द्वारकेतील सर्वात शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. हे प्राचीन मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. द्वारकाधीश मंदिरापासून हे साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असून रिक्षाने 5 ते 10 मिनिटात येथे पोहोचता येते. भरतीच्या वेळी हे मंदिर एका बेटासारखे दिसते, कारण त्याच्या चारही बाजूंनी समुद्राचे पाणी असते. पावसाळ्यात किंवा मोठ्या भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा थेट शिवलिंगापर्यंत पोहोचतात. असे मानले जाते की समुद्र स्वतः भगवान शिवाचा अभिषेक करत आहे. किनाऱ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक सिमेंटचा अरुंद रस्ता आणि पायऱ्या आहेत. ओहोटीच्या वेळी तुम्ही इथून सहज चालत जाऊ शकता. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते, जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर द्वारकेतील सर्वात प्रसिद्ध सूर्यास्त पॉईंट म्हणून ओळखले जाते.
संध्याकाळी अरबी समुद्राच्या क्षितिजावर मावळणारा सूर्य आणि मंदिराचे दृश्य अतिशय विलोभनीय असते. शक्यतो संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत येथे जा, जेणेकरून तुम्हाला शांत वातावरणात सूर्यास्ताचा आनंद घेता येईल. द्वारका नगरीत पाऊल ठेवल्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की आम्ही एका वेगळ्याच जगात स्वर्गात आहोत. शेवटी इतकेच सांगेन, ज्याला आयुष्यात थकवा घालवायचा असेल आणि मनाला शुद्ध करायचं असेल त्याने एकदा तरी श्रीकृष्णांच्या या नगरीत यावं. सोमनाथच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही यात्रा द्वारकाधीशांच्या चरणी पूर्ण झाली. तर मित्रांनो, असा होता आमचा सोमनाथ ते द्वारका प्रवास. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये जय द्वारकाधीश लिहायला. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी. जय द्वारकाधीश. जय श्रीकृष्ण.